संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचा जबाब झी 24 तास हाती आलाय। पप्पांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांना विष्णू साठेचा फोन आला होता, तसंच आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असंही वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं वैभवीनं सांगितलंय। पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा। वैभवी देशमुखचा जबाब झी 24 तासच्या हाती। हत्येपूर्वी संतोष देशमुखांना विष्णू चाटेचा फोन। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय। वैभवी देशमुखच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे। हत्येपूर्वी विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना फोन केल्याचं वैभवीच्या जबाबातून समोर आलंय। 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीत वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी आल्यानंतर मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आला होता। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे, त्याला खूप माणसं घाबरतात। त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय, त्यामुळे मला टेन्शन आलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे। 8 डिसेंबर रोजी सकाळी मी क्लासवरनं घरी आले। सकाळी 11:15च्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता। त्यावेळी ते म्हणत होते, भाऊ एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का। पप्पांचा हा फोन 10 ते 12 मिनिटं सुरू होता। त्यावेळी पप्पा खूप घाबरलेले होते। फोन संपल्यावर मी पप्पांना काय झालं असं विचारलं। त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं की विष्णू चाटे याचाच फोन होता। तो म्हणत होता, तू वाल्मिक अण्णा आणि आमच्याशी पंगा घेतलाय, तुला जिवंत सोडणार नाही। देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं असून कोणालाही सोडण्यात येणार नाही। आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी जो काही बोललंय ते सत्य घडलं, पण त्यांची जे काही हालाल करून मारले, ज्या पद्धतीने मारलंय हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे। म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करतंय। FIR दाखल झालेले आहेत, आरोपपत्र दाखल झालेले आहेत। आता त्या आरोपीला सोडणार नाही ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करते, त्या गतीने काम करते। मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीतनं अजून धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तसंच वाल्मिक कराड गँगचा सोशल मीडिया हाताळणारे देखील आता आज जाणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मला ऐकलं ते खूप भावनिक आहे, ते काळजाला खूप त्रास होतो। ते काय वाटलं असं आता त्या लेकरांना, त्या संतोष भाईंना, त्यांना ते पहिलं पुरं आठवतंय कुटुंबाला। आता यात खूप बाहेर निघणार आहे, आणखीन तपास सुरू राहणार आहे, त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे। यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून, लय बाहेर निघणार आहे। त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत। आता देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं। दरम्यान या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय, त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि फरार आरोपीला लवकर अटक करावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।